21व्या शतकात संगणक युगात जरी आपण वाटचाल करत असलो तरी आजही शेतकरी बांधवांच्या कष्टामुळे जग सुखी आहे। आज वसंतराव नाईक कृषी दिनानिमित्त पारोळा तालुक्यातील वसंतनगर इथं मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला। वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी यावेळी बोलताना शेतकरी हा खरा अन्नदाता असून त्यांच्या कष्टाला समाज नेहमीच ऋण राहील असं नमूद केलंय। वसंतनगर येथील प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजमध्ये माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन संयुक्तरित्या साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनानं करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। गावातील चौकात ग्रामस्थांनी महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। लेझिम पथक घोषणांनी परिसर तणाणला होता। शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक बंजारा वेशभूषा परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतले। वृक्षदिंडी, हरित क्रांती, पर्यावरण जनजागृतीसाठी डिजिटल बॅनरचा वापर करण्यात आला। कार्यक्रमात मुख्याध्यापक LS पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान पाटील, ज्येष्ठ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक हिरालाल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन PH निकुंबे यांनी मानले। कॅमेरामन सह महेश जाधव, GS9 मराठी, वसंतनगर, जळगाव। रोजगार मी सकाळपासून बोलतोय, परंतु या परिसरातले जे आमच्याकडे येणारे मुलं आहेत ते खरोखर संस्कारक्षम आहेत आणि आमच्या शाळेचे वैभव आहेत। म्हणून आम्ही या रामदेव बाबा परिसर असेल या परिसरामध्ये या ठिकाणी भेट दे आम्हाला आनंद वाटला की आपण ह्या भागातून या ठिकाणी आमचं स्वागतही केलं, आमच्यामध्ये सामील झाले। म्हणून मी मनापासून आपले त्रिवार आभार मानतो आणि या संस्थेला जसं स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आशीर्वादाची खरी अर्थाने गरज आहे। आणि म्हणून मोबाईलच्या भाषेमध्ये जर मी सांगेल की आमचा रिचार्ज आता वाढलेला आहे, रिचार्ज वाढला म्हणजे आम्हाला एक नवीन प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणून मी नाईक साहेबांसाठी एक छोटंसं गीत माझं रचलेलं मी सांगेल। मेरे प्यारे नेता वसंतराव जी, मेरे प्यारे नेता वसंतराव जी, नाम बड़ा मशहूर सबको मंजूर, त्याग में जीवन ही भरा देशभक्त सागर तापुरा, त्याग में जीवन ही भरा देशभक्त सागर तापुरा, हमें छोड़कर चले गए भारत का खो गया हीरा, सारी दुनिया तुम्हें पुकारे, सारी दुनिया तुम्हें पुकारे, हो गए सब मजबूर सबको मंजूर, मेरे प्यारे नेता वसंतराव जी, नाम बड़ा मशहूर सबको मंजूर। सगळ्यांना या ठिकाणी कृषी दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच समाजामध्ये समाज पेटून उठावा आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते दूध जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आपल्या संविधानाचे जनक सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जर शिकवण आपण घेतली तर समाज परिवर्तन कसं घडतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल। म्हणून मी त्यांच्यासाठी गेले सन्मानामध्ये एक गाणं या ठिकाणी सादर करेन। न भाला न भाला न बरची न घाव पाहिजे, न भाला न बरची न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, नव्या भाकिताचे स्वप्न तू दिसू दे, नव्या भाकिताचे स्वप्न तू दिसू दे, तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे, न भाला न बरची न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे। चमन में फूल तो बहुत है मगर गुलाब जैसा नहीं, चमन में फूल तो बहुत है मगर गुलाब जैसा नहीं, पारोला तालुके में गाव तो बहुत है मगर वसंतनगर गाव जैसा। या ठिकाणी सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो उपस्थितांचे सगळ्यांचे आणि माझ्या महिला भगिनी ज्या आहेत, खऱ्या अर्थाने हेच आमचं खांब आहे समाजाचं। आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही,
अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत, बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1960-55 मध्ये लाल मिलो आपण खायचो आणि ज्वारी आपल्याला खायला मिळायची नाही. परंतु हे नाईक साहेबांनी हेरलं आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी हायब्रिड हा बियाणं या ठिकाणी आणलं आणि कृषी क्रांती खऱ्या अर्थाने त्यांनी केली. म्हणून मी त्यांना आपल्या वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळाच्या वतीने, सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने, सर्व आपले स्टाफ, मुख्याध्यापक यांच्या वतीने या ठिकाणी त्रिवार अभिनंदन करतो, त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो, त्यांना नमन होतो. आणि निश्चितच या ठिकाणी त्यांच्या नावाने ही संस्था या ठिकाणी कैलासवासी बापूसाहेब देशमुख धर्मा जाधव यांनी स्थापन केली. या संस्थेचे नाव आहे वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ. मित्र, या ठिकाणी हिरालाल पाटील सर सांगत होते, इतिहास असा आहे 13/67 कैलासवासी वसंतराव नाईक, कैलासवासी वसंतदादा पाटील, मधुकरराव चौधरी यांनी या ठिकाणी या गावाला 13/67 मुक्कामी भेट दिलेली आहे. आणि एखादा मुख्यमंत्री, तत्कालीन महसूल मंत्री वसंतदादा पाटील एखाद्या खेड्यामध्ये येऊन या ठिकाणी मुक्काम करावा, असं हे गाव सुद्धा तितकंच तोलामोलाचं आमचं गाव आहे. त्यावेळेचे आमचे तत्कालीन भाग्यविधाते आमचे नाईक, कवरजी नाईक या नावाने हे गाव ओळखलं जातं. या गावाचं महत्व असं आहे की आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रात नव्हे भारतात कुठे फिरतो, आता मी दिल्लीला गेलो होतो मागे, तर तिथं मला अंमळनेरचा कोणीतरी मॅनेजर सापडला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाला उमराचं फुल आहे म्हणे. दिल्लीमध्ये सांगितलं मला, मलाही माहित नाही की उमराचं फुल काय राहतं. आणि म्हणून या गावाचं महत्व असं आहे ना, हे जाणूनच या ठिकाणी कैलासवासी वसंतराव नाईकांनी 63ला ते मुख्यमंत्री झाले आणि 67ला या गावाला त्यांनी भेट दिली. त्यांच्या नावाने संस्था ओपन झाली. त्या काळामध्ये अनेक मार्गदर्शन त्यांनी या गावाला केलं. परंतु गावामध्ये सामाजिक बांधिलकी आणि राजकारण असल्यामुळे काही गोष्टी नाही होऊ शकल्या. त्या काळामध्ये त्यांनी बँक सुद्धा सुरू करावी असं या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता. कारण त्यावेळेस आमची जी इथली मंडळी ही व्यापार करायची आणि तुमचं साधन तुमच्याजवळ होईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं. परंतु त्याचे एक छोटासा जरी फायदा आपल्याला मिळाला असेल तर शैक्षणिक